पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराला जागतिक दर्जाचे मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची आखणी केली आहे. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली वाढवण बंदराला देशातील प्रमुख रस्ते, रेल्वे आणि मालवाहतूक मार्गांशी जोडण्याचे काम वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला जागतिक व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा सरकारचा मानस आहे. वाढवण बंदराला थेट JNPA दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडण्यासाठी 8 लेन ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. तसेच बंदराला रेल्वे मार्गाद्वारे थेट फ्रेट कॉरिडॉरशी जोडल्याने मालवाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. याशिवाय वाढवण ते राष्ट्रीय महामार्ग 48 जोडणारे 8 लेन रस्ते, नारंगी क्रीक पूल आणि विरार अलिबाग कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेळ कमी होऊन उद्योग, व्यापार आणि निर्यातीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. वाढवण बंदराच्या मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्राच्या निर्यात-आयात क्षमतेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. उद्योग, व्यापार आणि रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच लॉजिस्टिक्स खर्चात घट होऊन महाराष्ट्र जागतिक व्यापाराच्या नकाशावर अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मी आश्वासन दिलं की वाढवण बंदराच्या शेजारी 3 ग्रामपंचायतांनी पूर्वीपासून समर्थन दिलेलं आहे. वाढवण बंदराला विकास करतो, परंतु त्यांनी अजून कोणताही निधी दिलेला नाही. आपल्याला कल्पना आहे की आता याची सुरुवात झालेली. आतापर्यंत रेग्युलेटरी सगळ्या परमिशन्स आपण घेत होतो. आता या रेग्युलेटरी परमिशन्स 90% झाल्या. 10% आता ऑटो पायलट मोडमध्ये तेही लवकर मिळतील. त्यामुळे आता खरा विकास चालू होईल. आमचं एक पक्क आहे की आम्ही काही झालं तरी स्थानिकांना घेऊनच विकास करू. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचं जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही. हे लक्षात घेऊनच याचं प्लॅनिंग केलेलं. मला असं वाटतं की आता कामाची सुरुवात जवळपास झाली आहे. पण अगदी आपण जे म्हणाल तर त्या संदर्भात आता क्वेरीज झालेल्या आहेत. जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दमणवरनं रेती जी आहे, वाळू जी आहे ती आणण्यात येणार आहे. त्याची टेंडर्स वगैरे सगळे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जवळपास ती झाली आहे आणि पुढच्या काळात वेगानं ती होताना दिसेल. पुढच्या 3 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेजर काम आम्ही करून आपल्याला हे बंदर कसं त्या ठिकाणी अस्तित्वात आणता येईल अशा पद्धतीनं किमान त्याचं प्रायमरी काम तरी झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि आमची जी या ठिकाणी स्थानिक यंत्रणा आहे, म्हणजे केवळ JNPTच नाही तर आमचे जे जिल्हा यंत्रणा आहे, मग जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे फिशरीज मंत्री असतील आणि इथले जे जिल्हा प्रशासनातले लोक आहेत, असे सगळे मिळून पुढचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इथलं उलाढाल सुरू होईल त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक गतिविधी सुरू होतील. त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आता त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तेच प्लॅनिंग करतो आणि तेच सगळं प्लॅनिंग पाळण्याकरता मी आलेलो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.